गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। गोवा भूमी अधिकारिणी बिल हे गरजेचेच आहे, परंतु ते सादर करण्यात आणि सारासार विचार करून मांडण्यात सरकारनं घाई केली। जमीन मालकीचा विषय हा इथल्या असंख्य नीच गोयकारांच्या जगण्याशी संबंधित विषय आहे। केवळ स्थलांतरितांसाठीच हा कायदा आणला असं म्हणणं चुकीचं ठरेल। ज्या विषयाला कुणीच हात लावत नव्हता तो निदान चर्चेत आणला याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल। गोव्याचे सुपरिचित आर्किटेक्ट चंदन परब यांनी विस्तारानं या विषयावर भाष्य केलंय, पाहूयात। नमस्कार, हांव बिचोले साकून आर्किटेक्ट चंदन परब। थोडे दीस पयलीं गोवा सरकारान दी गोवा भूमिपुत्र अधिकारिणी बिल हो कायदो पास केलो असेंब्लीन। खरें म्हटल्यार हो कायदो खूब घाई गडबडीन ड्राफ्ट जाला आणि खूब घाई गडबडीन पास सुद्धा जालो। प्रॉबली वो टेन्युअर सोंपपाक पावला, खूब कमी दीस आसा आणि कोविडाक लागून असेंब्ली सेशन 2-3 दिसाचे म्हणून सगळी ही घाई गडबड जाली अशें म्हाका दिसता। तरी एक गोष्ट बरी आसा की माननीय मुख्यमंत्र्यान मान्य केले की ह्या कायद्यान थोड्यो कितें त्रुटी आसा आणि त्यो आपूण मिस्टेक्स रेक्टिफाय करतलो आणि तेज्या खातीर मुख्यमंत्री साहेबान जनरल पब्लिका कडसून सजेशन्स मागल्या हाऊ टू हो कायदो कसो सुटसुटीत करतलो हेच्या खातीर। ह्या दृष्टिकोनातून हो व्हिडिओ एक तुमच्या थोडे विचार तुमच्या समोर दवरता की लँड रिफॉर्म ऍक्ट हो गोयच्या थोड्या भागा खातीर नितांत गरजेचो आसा आणि कित्या खातीर आणि कसो हे तुम्ही समजून घेवचे। त्या कायद्याच्या नावा वयरसून डोंट गो बाय द नेम, आय मीन देर आर अदर एरियाज which have different needs, समजून घ्या कशें ते। लँड रिफॉर्म ऍक्ट जर समजतले जाल्यार यू हॅव टू अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ गोवा, एस्पेशली हिस्ट्री रिलेटेड टू लँड सर्वे, लँड डॉक्युमेंटेशन, लँड टायटल। हे कशें घडले, कोणी केले, खंयच्या सरकारान केले, केन्ना केले हे समजून घेवंक जाय। टायटल्स रिलेटेड टू लँड हे पयलीं फुल गोव्याचे समजून घेवंक जाय। Yes, Goa was ruled by the Portuguese. आता आम्ही इतिहासाचो जर बारकावेन जर अभ्यास केलो जाल्यार कळटले की द पोर्चुगीज डिड नॉट कॅप्चर एंटायर गोवा इन वन गो। सुरवातीक तेंच्यांनी 3 तालुके कॅप्चर केले, सालसेत, बार्देस आणि तिसवाडी। आणि ह्या भागाक म्हणटाले जुनो काबिजात ऑर दी ओल्ड कॉन्क्वेस्ट। बाकीचो जो एरिया आसा वो मागीर केलो कॅप्चर। सो पयलो भाग जो आसा ओल्ड कॉन्क्वेस्ट वॉज कॅप्चर्ड बाय द पोर्चुगीज समवेअर बाय एंड ऑफ 15th सेंचुरी आणि बाकीचो उरलेलो जो भाग आसा was came under the control of Portugal 250 years later, म्हणजे ऑलमोस्ट 250 वर्षा म्हणजे 3 ते 4 पिढ्या नंतर उरलेलो भाग म्हणटा तो पोर्तुगीज सरकाराच्या कंट्रोलान येयलो। हो मुद्दो हो पयली समजून घेवंक जाय सगळ्या लोकांनी। आता जालें कितें तर हो जो पयलो काबिजात जो आसलो थंयसर पोर्तुगीज सरकारान बऱ्यापैकी लँड सर्वे, लँड डॉक्युमेंटेशन हे सिस्टमॅटिक केलें। There were some things the Portuguese were very good at, and we have to give them credit for those things. Not only land documentation, त्यांच्यानी बऱ्यापैकी तुझे birth, death, marriage हेजो systematic record दवरलो। and that is the reason why आज सुद्धा जेन्ना जुन्या काबिजातचे लोक जेन्ना वता आणि आर्काइव्स डिपार्टमेंटान शोधता जमनीचे आदले ओनर कोण, सगळे जुने त्यांच्या टायटल डॉक्युमेंट आज्या पणज्याची नावां, तेजे बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट सगळं गावता। इनफॅक्ट तेजी खंय ह्या सगळ्या बर्थ सर्टिफिकेट कॉपी इवन पुर्तुगालाक आसा खंय लिस्बनाक अशें म्हणटा आय हर्ड। However, this is not the case with the new conquest. न्यू कॉन्क्वेस्टाचे अशे सिस्टमॅटिक लँड रेकॉर्ड्स म्हणटा ते गावनात। कित्या खातीर ते समजून घ्या।
हो जो भाग असा हेजेर पुर्तुगीजाचो कंट्रोल खूप लेट येयलो. ऑलमोस्ट 18th सेंचुरीन हो हेजेर कंट्रोल येयलो. And before the Portuguese, this territory was majorly under the Maratha Empire. आता मराठा एम्पायर म्हटल्यार थोडोसो भाग जो आसा वॉज नॉट डायरेक्टली अंडर मराठा एम्पायर, बट इट वॉज थ्रू जागीरदार्स. आता हे जे जागीरदार जे असले सुरवातीक त्यांची राज्यनिष्ठा स्वराज्याकडे असली, पण आफ्टर डेथ ऑफ संभाजी बाय एंड ऑफ 17th सेंचुरी त्यांच्यानी राजनिष्ठा बदलली आणि त्यांच्यानी पोर्तुगीज सरकारात सामील झाले ते बाय मीन्स ऑफ अ ट्रीटी. यू हॅव टू अंडरस्टँड की पोर्तुगीजान did not win the rest of Goa, that is the new conquest, by battle, but they got control of it by a treaty. सो जेन्ना करार जालो हे जागीरदार जेका आमी कोंकणीन मोकासदार म्हणटा, त्या मोकासदारांचो आणि पोर्तुगीजांचो जो करार जालो त्या करारान बऱ्योचश्यो अटी दवरलेल्यो ह्या मोकासदारांनी. आणि ह्या अटी प्रमाणे जेन्ना पोर्तुगीजांनी लँड टायटल डॉक्युमेंट्स तयार केले ह्या भागात, त्या सगळ्या लँड टायटलाचेर फक्त एकूच नाव येयले. म्हणजे जो मोकासदारीची जो भाग असलो त्या भागान जरी कितके तरी लोक रावताले, जरी लोकांची घरां कितके तरी शेकडो वर्ष पयलींची घरां आज्या पणज्याची घरां असली, तरी सुद्धा ती सबंद टेरिटरी जी मोकासदारीची असली थंयसर त्या मोकासदाराचे एकट्याचे नाव लागले. इमॅजिन एक सबंद गावाच्या 1/14 उतार्याचेर एकाच फॅमिलीचे नाव लागतं. अँड अजून सुद्धा टील डेट म्हणजे 60 वर्सां झाली गोवा स्वतंत्र जावन सुद्धा ती परिस्थिती तशीच आसा. इमॅजिन दी फ्लायट ऑफ दिस पीपल. हांगा जे लोक रावता हेंची कितें परिस्थिती आसतली. ल्हान ल्हान कामा खातीर, ल्हान ल्हान गोश्टी खातीर तांकां वचोन त्या मोकासदाराचे पांय धरचे पडटा. एक बाबडो कोण तरुण भुरगो लग्न जालो आणि कितें जर एक तो रूम सायडीक बांदतलो घरात तेकोन आपल्या, किंवा घर रिपेर करतलो, जाल्यार तेका भाटकाराचे पांय धरूंक जाय. घर रिपेराक लोन म्हणटा तो केन्नाच गावना. दे आर नो एक्सेस टू क्रेडीट फॅसिलिटीज बिकॉज त्यांच्या घराचो जो ऑल्दो हाऊस नंबर त्यांच्या नावार आसा, वॉटर सप्लाय त्यांच्या नावार आहा, इलेक्ट्रिसिटी बिल त्यांच्या नावार आहा, पण 1/14 जे नाव आसा ते भाटकाराचे नाव आसा. आणि दिस इज ट्रू फॉर द एंटायर विलेज. आम्ही गोवा म्हणटा एदी व्हडली डेव्हलप स्टेट इन इंडिया म्हणटा, नंबर 1 स्टेट, अशें तशें आमच्याकडे हेल्थ फॅसिलिटीज, हे रस्ते सगळे बरे भशेन आहा म्हणटा. इतके आम्ही बोस्ट करता, पण ऍट द सेम टाइम हांगा आमच्या गोंयान असे गाव आसा की थंयसर लोक अजून पारतंत्र्यात रावतात. आणि हो विषय खुबश्या लोकांक, स्पेशली जे कोस्टल बेल्टान लोक रावता आमचे, तांकां हो विषय अजिबात खबर ना. फाटीं जेन्ना IIT प्रकल्पाचो जो एजिटेशन जाले तेन्ना प्रॉब्ली इट वॉज द फर्स्ट टाइम जेन्ना हांगासून लोक त्या वटेन गेले, तेन्ना स्पेशली कोण हे जे ऍक्टिव्हिस्ट असले ते, तेन्ना लोकांक पयले फावट कळ्ळें की अशें म्हणून गांव आसा गोंयान की थंयसर सबंदच्या सबंद गांव म्हणटा तो भाटकाराच्या नांवार लागला, लोकांच्या नांवार ना. 60 वर्सां जाली खंयच्याच एका सरकारान हेंच्या खातीर कायदो करूंक ना, हेंकां दिलासा दिवंक ना, कोणीच दाखोवंक ना डेरिंग हे. म्हाका दिसता इवन हो जो IITचो जो विरोध जालो, that was not on the basis of merit, but हेच्या फाटसून जे दुखणे जे असले, मेन जो खंयसर जो दुखणे जे असले ते तो जो उद्रेक असलो, खतखत्तालो जो उद्रेक लोकांच्या मदीं की आमी इतकी वर्सां हांगा आमच्या आई वडिलांचे जे घर आसा किंवा जे शेत जमीन आसा जी आमी कसता ती आमच्या नांवार ना, आमी कांयच करूं शकना, लोन काडूं शकना, नथींग. आणि तोच उद्रेकाक फाटो फुटलो आणि तेंच्यांनी सगळ्यांनी IITचो प्रकल्प नाका म्हटलो. ऍक्च्युअली तेच्या फाटसून मेन रिजन हे आसलें. म्हाका दिसता प्रॉब्ली प्रमोद सावंतान हे हेरले आणि हो कायदो तेज्या खातीरूच जाला आसा अशें, दिस इज माय गेस.
हेच्या पयलीं खंयच्याच सरकारान अशें हे डॅरिंग दाखोवंक ना. अशें न्हू की हो उद्रेक म्हणटा तो हेका पयले फावट फांटो फुटला, हेच्या पयलीं सुद्दां असो एकदां फांटो फुटलेलो. पण तेन्नाच्या सरकारान तेजेर म्हणटा तो कांयच अटेन्शन दिवंक ना. दे हॅड अ कंप्लीट डेफ इयर टू दॅट. म्हाका याद आसा 15 ते 20 वर्सां पयलीं सालेली म्हणटा त्या गांवांत गांवचे संपूर्ण सगळे लोक एकठांय येयले आणि मोकाजदार जो आसलो तेज्या चल्याक ठेचून मारलो. येदो व्हडलो इन्सिडेंट जालो की एंटायर विलेज एकीकडे येता आणि कोणाक तरी मारता. आणि सरकार इतको इनसेन्सिटिव्ह आणि आमचे पॉलिटिशियन इतके इनसेन्सिटिव्ह की तेज्या फाटसून रिझन कितें हे कोणूच तपासिना आणि ते रिझन आणि तो कितें तो प्रॉब्लेम आणि इश्यू म्हणटा तो सॉल्व करिना. 20 वर्सां जाली अजून कोणूच सॉल्व करिना. हेज्या खातीरूच गोवन वार्ताचो एडिटर बाब किशोर नायक गांवकारान प्रमोद सावंतांचे अभिनंदन केलें की पयले फावट कोणी तरी हे डॅरिंग दाखयलें की हो एक एक्ट केलो विच विल गिव्ह सॉलेस टू दीस पीपल. हावेवर तो एक्ट करतना घाई गडबड ही खूप जाली आणि तेका लागून बरेचशे भितर मिस्टेक्स जाल्लेले आसा. एनी हाव कमिंग बॅक टू अवर इश्यू, 70 आणि वाळपयच्या लोकांचो हो प्रॉब्लेम जालो. Similar problem is also faced by the other people, the other areas of new conquest. जसे बिचोले आसा, फोंडे आसा, आपले पेडणे आसा. हांगासल्या लोकांचो एक सिमिलर प्रॉब्लेम आहा, बट नॉट एज प्रोफाउंड एज दीस प्रॉब्लेम. इतको सामको डिफिकल्ट इश्यू ना तो. बट येस, दीस पीपल ऑल्सो हॅव एन इश्यू. तो इश्यू म्हटल्यार आदी म्हणटा ती हांगा एक हिंदू जॉयंट फॅमिली सिस्टम आसतली ह्या सगळ्या गांवांनी. जॉयंट फॅमिली म्हणजे बाबा खूपशे लोक एकीच कडेन रावताले. ह्यूज फॅमिली 50-60 लोक एकाच घरात. आणि ते कशें आसले तो एक कल्चर, पार्ट ऑफ कल्चर, एक आपुलकी, सगळे भाव भावंड आपुलकीन प्रेमान आणि एक ट्रस्ट फॅक्टर आसलो सगळ्या भावांमदी. आणि शिक्षणाक म्हणटा ते सगळेच जाण वचनासले, कोण एकटो घरांतलो शिकतालो. आणि जेन्ना पोर्तुगीजांनी हो लँड डॉक्युमेंटेशन केलें तेन्ना जालें कितें तर ह्या लोकांनी, ह्या फॅमिलीनी सगळ्यांनी घरातल्या एकाच जाणट्याच्या कोणाच्या तरी किंवा एकटो कोण शिकलेलो असलो तेज्या नांवान ते लँड त्यांना दिलें. आय मीन डॉक्युमेंटेशन तेज्या नांवार केलें. तेन्ना कोणाक काय कळोंक ना. पण आज 100-200 वर्सां नंतर जशी ती फॅमिली वाढत गेली ती सगळी जी जागा जी असली एकट्याच्याच जे नावार असली थंयसर सगळ्यांनी कोणी कोणी जशी फॅमिली वाढली तेंच्यांनी एकेकट्या नांवार थंय थंय घरां बांदली. अँड दॅट इज द रिझन वाय अजून सुद्धा ह्या जर गावांनी तुम्ही जर वचत जाल्यार पळयतलो 7च्या 7 वाडो जो आसा ते एकाच सरनेमाचे लोक असतात, एकाच कम्युनिटीचे लोक असतात. बेसिकली इट्स एन एक्सटेंडेड फॅमिली. म्हणजे तुम्ही ऐकलं असतले गावसा वाडो, परबा वाडो, आय मीन देसाय वाडो अशी वाड्यांची नावां इज बिकॉज ऑफ दॅट. आणि ह्या सगळ्या वाड्यांची जर एक चौदाचो जर तुम्ही पेपर जर पळोवन गेलो जाल्यार तो कोणतरी एकूच सिंगल एन्सेस्टर कोणतरी असता. आणि त्या कारणाक लागून ह्या लोकांक सुद्धा सिमिलर प्रॉब्लेम जाला जसो वाळपय आणि सत्तरी जाला. तांकां कितें लोन गावना, तांकां कितें टीसीपी पंचायत कसलेच अप्रुवल गावना. कित्याक 1/14चेर नांव तेजें डायरेक्ट नांव ना. हाऊस नंबर आसा, वॉटर सप्लाय आहा, पॉवर सप्लाय आहा. ओनली थिंग लॅकिंग इज दॅट फॉर्म 1 and 14. आता आमचे कायदे पंडित कितें म्हणटले ना व्हडले काय ना व्हरते हे कितें ते तुमी इन्व्हेंटरी आणि सक्सेशन कितें ते करपाक जाय. पूण हे उलोवपाक जितके सोंपे तितके करपाक सोंपे ना. कित्याक तर ह्या भागांत जो न्यू कॉन्क्वेस्टान जो आसा हांगा सिस्टमॅटीक बर्थ आणि डेथ आणि मॅरेज सर्टिफिकेट्स ह्यो म्हणटा त्यो ट्रेस करून गेले जाल्यार गांवांत ना. हाज्या पणजेच्या गांवांत ना सर्टिफिकेट. आणि जर कितें ते गॅझेट किंवा नोटिफिकेशन करून करतलो की बर्थ सर्टिफिकेट इज नॉट अवेलेबल और मॅरेज सर्टिफिकेट इज नॉट अवेलेबल जाल्यार सुद्धा प्रॉब्लेम फेस जाता की जो सब रजिस्ट्रार असता तो इन्व्हेंटरी घेवपाक रेडी नासता. तो म्हणटा सांगून वचो म्हणटा तुज्या आज्या पणजेची 2 लग्न जाल्यार कितें जालां आमी हू विल टेक द रिस्क. आपूण ट्रान्सफर जालो काय दुसरो कोण येता तेजे कडसून करून या सरळ सांगता आनी तो उडोवन दिता. So again, these people also face this same problem. 114 फॉर्म सगळे आसा पण
ते 1.14 ना. सो हो जो एंटायर एरिया जो न्यू काबिजाचो एरिया जो आसा विच इज एक्चुअली मेजर पार्ट ऑफ गोवा, त्या लोकांक असो एक कायदो जाय जो तांकां दिलासो जातलो, ज्या कायद्यान हे जे लोक आसात जेंच्याकडे हाऊस टॅक्स त्यांच्या नावावर आसा, 1.14 आय मीन वॉटर सप्लाय त्यांच्या नावावर आहा, पॉवर सप्लाय त्यांच्या नावावर, फक्त 1.14 त्यांचे नाव ना. ते नाव कशे तरी हाडपाचे असो एक लँड रिफॉर्म ऍक्ट म्हणटा तो गरजेचो आसा. आता हो व्हिडिओ करपाचो दुसरो उद्देश सुद्धा असो की जाला कितें तर ह्या भागाचे जे लोक आहात दे आर नॉट व्हेरी वोकल, आणि जेन्नासून हो इश्यू सुरू जाला तेन्नासून पळोवंक गेल्यार फक्त एकूच मुद्दो भायर सरता, which is the issue of migrant population, houses of migrant population. आता हो जो इश्यू आहा, I acknowledge it is an issue, very profound issue, yes, definitely. आणि तो म्हणटा तो तडीपार करूंक जाय, दो मत कोणाचेच ना त्याच्याबद्दल. पण दॅट इश्यू इज नॉट कन्सर्निंग द पीपल इन द इंटरलँड्स. हांव ज्या गांवान आसा थंयसर एक सुद्धा मायग्रंट पॉप्युलेशनाचे घर ना. सो सगळो फोकस जो आसा ह्या कायद्याचो बिलाचो, सो लोकांचो सगळो एंटायर पर्स्पेक्टिव्ह इज ऑन दॅट मायग्रंट पॉप्युलेशन. द बिल इज लुक्ड अप as in the perspective of migrant population only. No one is considering the problems faced by the people in the hinterlands, especially the new conquest areas. हो इश्यू फुडें काडच्या खातीर सरकाराच्या कानाकडे हो इश्यू घालच्या खातीर हो एक धाकटोसो व्हिडिओ आणि माझी एक ल्हानसो प्रयत्न आसा. धन्यवाद.